कृष्ण भगवान की जय। समाधान झाला। 2 महिन्यापासून अवंतर त्याला उजळाच नाही। शिवरात्रीपासून नुसत्या पंक्तीत जोडायचा कार्यक्रम चालू आहे। फक्त खायचं गायचं काहीच नाही। आणि चांगलं एवढं पाठ करणं, चांगलं ध्यानात ठेवणं एवढं सोपं आहे। नाव कायला घेता? जे मनुष्याने रचलेलं आहे ना सर, माणसाने रचलेलं कधीच माणूस विसरत नाही, ध्यानात ठेवा। पण ईश्वरानं रचलेलं हे जपावं लागतं, कारण ते धन आहे। तुम्हाला सांगतो, आता या मुलांना आहे ना, यांना फक्त संगीत वाजू द्या, ते लगेच गाणं म्हणतील। संगीत जरी वाजलं तरी गीत आठवलं जातं, गीताची बोल येतात। आणि असं किती वाजू द्या बरं, अभंग आठवत नाही, ते पाठच करावे लागतात। अहो 4 महिने हरिपाठ होऊ देऊ नका। त्या पुऱ्या हरिपाठमध्ये 17 ऍक्सिडेंट झालेले असतात। ज्ञानदेव म्हणायला का ऍक्सिडेंट झाला, हरिमुख्य म्हणा ऍक्सिडेंट झाला। हे पुन्हा पुन्हा तो आमचा मित्र होता ना, तो कधीच असा फक्त त्याचं म्हणणं येऊ द्या, पुरणपोळी सीताराम। आणि त्याचा नियम होता, एकादशी सोडली म्हणजे द्वादशीच्या पारण्याला देवई इतका कलाकार होता, त्याला कुठेही जरी गेला ना, कुठेही महाराज त्याला पुरणपोळी खायलाच भेटायची। पकडगिरी होता ना तो, काहीच नव्हतं जवळ महाराज, काहीच नाही। त्या महात्म्याचं नाव आहे राजाराम महाराज। त्यांनी देह त्याग केला बरं का बरं केला माहितीये? देव भेटाना म्हणून। कशा करता? देव भेटाना म्हणून। राम झुला लक्ष्मण झुलाय नाही का? गोकुळ वृंदावन मथुरा त्या परिसरात गेले ना तुम्ही, ऋषिकेश, तिकडं मैयाचा भाव आहे सगळा। मैयाच्या तीरावर लोक वागतात महाराज। राम झुल्यावरून लक्ष्मण झुल्यावरून त्या महात्म्याने उडी टाकून दिली मागंगे मध्ये। अरे म्हणले, जर या देहाला येऊन जर महाराज देवच भेटत नसला, देव जर समजा दर्शन देत नसला, तर या शरीराचा उपयोग काय? महाराज गेल्या 4-5 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात विजुगता त्या महात्म्यानं देह त्याग केला। त्या महात्म्याचं नाव होतं राजाराम महाराज। एकादशीला कुठेही जाऊ द्या बरं, महात्मा असा होता। आता जर ह्या टायमाला जर युपी मध्ये जर असला ना, दिवस उगायला तुम्हाला लगेच महाराष्ट्रात दिसत, कोणत्याच गाडीचं तिकीट काढीत नव्हता। ते म्हणायचं काय, ये विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुनी चराचर आपण श्री राहणार। म्हणता जिडं गेलं का तिला आपलंच घर। त्यांचा महात्मा होता महाराज, जिथं गेला तिथं रामायचा। पण नाराजीचं तसं नव्हतं, नाराजी श्रापित होती, श्रापित। मी आपण याच्यापासून लांब गेलो की आता जर माणसं शोधायचे असले तर अकाउंटवर शोधल्या जातात नाही का? एखाद्याचा नंबर जर नसला तर त्याला आपण युट्यूबवरून शोधतो। एखाद्याचं युट्यूब जर नसेल तर माणसं त्याला वेगवेगळ्या अकाउंटवर, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती सर आहे का नाही? तो इंस्टावर सापडतो, नाव टाकायचं लगेच येतो। फेसबुक आहे, अजून अनेक प्रकारचे नाही का, अनेक प्रकारचे लक्षण आहे। त्या लक्षणाने त्या माणसाचा संपर्क होतो। पण नाराजीचं याच्याही पुढे होतं। किशोर महाराज, नाराजीचं काम होतं फक्त स्मरण केलं का माणसाचा पुरा बायोडाटा पास व्हायचा। स्कॅनर, डोळे झाकले, आता अमुक अमुक व्यक्ती कुठं असेल, नाराजीनं डोळे झाकले की लगेच स्मरण व्हायचं। अकाउंट चेक नव्हती करत, त्याचं स्मरण केलं की भेट। नाराजीला एक श्राप होता, अवघ्या काही क्षणाच्या आत त्या स्थानाहून ते भ्रष्ट होत असत, जास्त काळ थांबता येत नव्हतं त्यांना। 3 ताळामध्ये रोजचं भ्रमण असायचं नारदाचं। पण या ठिकाणी मात्र हे सगळं विपरीत घडलं। नारद एका जागेवर बसले आणि एका जागेवर बसल्यानंतर महाराज समाधी लागून गेले। स्वामीजी म्हणतात,
हा श्राप सुद्धा दक्षाचा आज फेल गेला. कशामुळे माहितीये का? भगवत कृपेमुळे आणि भगवत चिंतनामुळे. हे निरकी सेद सरी बिंबीन विभागा रमापती मद सुमेरत हर ही श्राप गती बाधी सहज विमल मन लागे समाधी. नारदजीला समाधी लागून गेली. श्राप आणि श्रापाची गती थांबल्या गेली. महाराज तिथं कामदेवानं विचार केला. ते आश्रम मदन जब गयहू निज माया बसंत निर्मय हूं. कामदेवाला इंद्राला वाटलं हा इंद्राचा नियम असा होता महाराज. इंद्र एखादा जर तपश्चर्या करण्याकरता जर लागला ना हा इंद्र लगेच मग कोणाला तरी पाठवणार. त्याचा लगेच कार्यक्रम. त्याला लगेच परावृत्त करायचं. समाधीतून बाजूला करायचं. त्याला ध्यान जप तप याच्यापासून परावृत्त करायचं. कामदेवाला पाठवलं महाराज. पण नारदजीनं आज कामदेवावर सुद्धा विजय मिळवला. तिथून निघाले भगवान भोलेबाबाकडे गेले. भोलेबाबाला सांगायला सुरुवात केली. हे भोलेनाथ, मी तुम्हाला माझ्याशी घडलेली गोष्ट सांगतो म्हणले. काय? मी मला हरवण्याकरता कामदेवाला आणि कामाची गती तर तुम्हाला ज्ञात आहे. स्वामीजी म्हणतात एना कामचरित नारद सब भासे यद्यपि प्रथम बरजी शिवरा. नारदाने कामदेवा भगवान भोलेबाबाला सांगायला सुरुवात केली की मी एकदा त्या हिमालयामध्ये तप करत असताना कामदेवाला म्हणले मी त्या कामदेवाला हरवले. मी कामावर विजय मिळवला. भोलेबाबाने सांगितलं तुम्ही मला हे जे सांगताय ना म्हणले हे फक्त भगवान हरीला भगवान नारायणाला सांगू नका. जर कदाचित तुम्ही त्यांना सांगाल तर भगवान नारायणाची माया अति प्रचंड रघुपति के माया मुनि
भगवान की जय। हजरी लावल्यासारखे फक्त हातवर नका करू बर का, कोणाचा आवाजच येत नाही मला. सियावर रामचंद्र भगवान की, उमापती महादेव की. हा आता आवाज आला बर का, जर एकदम मस्त वाटलं. भोले बाबाने सांगितलं हे तुम्ही नारायणाला सांगू नका, कारण तुम्ही जर भगवान नारायणाला सांगाल तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. पण माणसाला महाराज जमत का ते? नाही. माणसाने दान जरी दिलं ना महाराज, हा तुम्ही एखाद्याने जर पंगत दिली ते हळूच म्हणतात घ्या ना जेवून, आपली पंगत आहे बरं महाराज. हे असं आपण केलं. आता दानाचा एक नियम आहे किंवा माणसाचा स्वभाव असतो, तो जे कार्य केलं ना आपण ते प्रगट करतो, आपण प्रगट करू नये. नियम असा आहे, पेर करत असताना झाकून केली पाहिजे नाही का. किती अज्ञानी माणूस असू द्या, की समजा ज्याला हे माहित नाही बाजरीच्या कणस मातीत येतात का वर येतात, अशातला जरी असला तरी त्याला हे माहिती आहे की बीज हे मातीत झाकावं लागतं, झाकल्याशिवाय उतरत नाही. हा नियम आहे. पण माणसं काय करतात माहितीये का, उघड करतात. नारदाने सुद्धा तेच केलं. भगवान नारायणाजवळ गेले आणि भगवान नारायणाला सांगायला लागले, प्रभू नारद कयेऊ सहित अभिमान, हे कृपा तुम्हारी सकल भगवान. भगवंताच्या कृपेनं नारदजी सांगतात, हे प्रभू तुमच्या आशीर्वादाने सर्व तुमची कृपा आहे, माझा खूप आनंद आहे. मग सांगायला सुरुवात केली, म्हणजे नारदजी तुम्ही दिसत नाही हल्ली. नारदजीने सांगायला सुरुवात केली, प्रभू आता मी संसारामध्ये जास्त रमत नाही, म्हणजे मी बाजूला असतो, संसारी माणसामध्ये जात नाही. म्हटलं पण मग तुम्ही होता कुठे इतके दिवस? सांगितलं काय नाही, हिमालयामध्ये गेलो, तप करायला बसलो, तितक्यात तिथं कामदेवाला म्हणले, मग मी कामदेवाला हरवलं. भोले बाबाने अगोदरच सांगून ठेवलं, तुम्ही त्यांना सांगू नका, कारण भगवंताला मला सगळं सहन होतं पण अभिमान सहन होत नाही. लक्षात काय होत नाही सहन? अभिमान. तिळ मात्र जरी होय अभिमान, घेरो तो समान. सगळ्यात जास्त जड जर काय असेल आणि वजनदार काय असेल ना महाराज, अभिमान. मी हा जड आहे महाराज. आणि एकदा महाराज भगवंताची लीला अशी आहे, भगवंताचं जर चक्र जर फिरलं ना, स्वामीजी म्हणतात, सुनमुनी मोह होई म्हणता की, ज्याच्या हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य जर नसेल ना तर त्याला पहिला होतो मोह. त्याच्या मनामध्ये पहिला मोह पदार्पण करतो, नंतर ज्ञान विराग दही नाही जागे. त्याच्या हृदयामध्ये ज्ञानही राहत नाही, विवेकही राहत नाही, वैराग्यही राहत नाही. ब्रह्मचर रज व्रतमती धीरा. म्हणून मनुष्याने धीर बुद्धी असावी. कोणतंही कार्य स्थिर बुद्धीनं करा. पण आज नारदजी फसले गेले आणि पाहता पाहता नारदजींना सांगायला सुरुवात केली की असं असं घडलं. म्हणले देवा मी कामदेवाला हरवलं. ठीक आहे, निघाले महाराज नारायण तिथून. नारदजी वैकुंठातून बाहेर आले. भगवंताने आपल्या योग मायेनं रस्त्यामध्ये सुंदर एक नगर बनवलं. इतकं सुंदर बनवलं, स्वामीजींनी वर्णन केलं की नारद त्या नगराकडे पाहत राहिले. पाहत असताना
नारदजी मोहित होऊन गेले. म्हणले अरे हे नगरी जाताना दिसली नाही पण येताना कश काय महाराज इथं तरी माया आहे भगवंताची. मग ओ बसाई नगराच्या स्मरणारी स्वामीजी म्हणतात की बाबा बसाई नगर सुंदर नर नारी. आणि त्या नगरीमध्ये एक सुंदर असा शिलनिधी नावाचा राजा होऊन गेला. त्या नगरीचा राजा आहे आणि त्याला एक विश्वमोहिनी नावाची नगरी कन्या आहे. ती इतकी सुंदर आहे श्री विमोह जिचं रूप निहारी. तिच्याकडे पाहिल्यानंतर महाराज मन इतकं मोहित होत होत की कोणी पुरुष असला तर तिच्या मुखाकडं आणि तिच्या सौंदर्याकडं सारखा टकलवून पाहायचं. इतकी सुंदर देखी रूप मुनी विरती विसारी बड़ी बार लगी रहे निहारी लक्षणता सुबिलो की भुलाने हृदय हर्षण ही प्रगट बखानी. नारदाने विचार केला. म्हणले नगरीत गेले आणि महाराज तिच्या ते सौंदर्य पाहिल्यानं वैरागी विसरून गेले. त्या शिलानिधीनं तिची कुंडली विचारली की महाराज तिची कुंडली सांगा. आणि नारदजींनी महाराज तिची कुंडली सांगायला सुरुवात केली. आणि कुंडलीमध्ये असं वर्णन आलं की या जगातला सगळ्यात श्रेष्ठ पुरुष हिचा स्वीकार जो सगळ्यात रूपवान असेल तो हिचा स्वीकार करेल. नारदजी महाराज तिथून निघाले आणि श्री भगवंताकडे गेले आणि भगवंताची प्रार्थना करायला लागले. प्रभू प्रगट व्हा माझ्यावर कृपा करा. भगवान प्रगट झाले. भगवंताने विचारलं नारदजी काय पाहिजे. भगवंताला सांगितलं प्रभू हो हरी हरी सण मागू सुंदरता हे हो यही जात करुअति भाई मोरे हित हरि सम नहीं को ये अवसर सहाय सोई हो. जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर कोण आहे बरं. सगळ्यात सुंदर फक्त देव. किती सुंदर आहे बरं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी इतका सुंदर आहे महाराज. नाम तुम्हारा तारनारा
किती सुंदर असेल तो. एका भक्ताने भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं. हे प्रभू, अज्ञानी लोक असतात म्हणले, काय म्हणले, तुमचा देव नुसता काळा आहे, नाही का. एक जण म्हणला, अरे म्हणले तुमच्या विठोबाला काय कौतिक करते रे म्हणले, साऱ्या दुनियाचा काळा आहे म्हणले. तो तुम्हाला खरं सांगू का, काळ्या रंगाचा एक स्वभाव आहे. काळ्या रंगामध्ये तुम्ही कोणताही रंग टाका, काळा काळाच राहतो. नाही कळलं तुम्हाला? पुन्हा एकदा आहे, आमचा देव रंग बदलीत नाहीये, ध्यानात घ्या. काळ्या रंगामध्ये तुम्ही कुठलाही वेगळा रंग टाका, त्या वेगळ्या रंगाला आपल्या रंगात जो रंगवतो तो कोण आहे माहितीये? तो माझा पांडुरंग आहे. ही काळ्या रंगाची कॅपॅसिटी आहे. तुम्ही जर दुसऱ्या रंगामध्ये, जर अन्य रंगामध्ये अन्य रंग टाका, तर दोघात तिसरा तयार होतो. जर व्हाईट कलर जर असेल ना, व्हाईट मध्ये जर पिवळा टाकला ना, त्या दोघात तिसराच तयार होतो. पण तुम्ही काळ्या रंगामध्ये व्हाईट टाका, पिवळा टाका, लाल टाका, हा टाका, नाही तर तोही टाका, नाही तर सगळे 7 रंग एकत्र काळ्या रंगात टाका, तरी किशोरजी परिणाम होत नाही. उलट त्या 7 रंगावर सुद्धा हा पठ्ठ्या परिणाम करतो. याचं नाव आहे पांडुरंग. तुम्ही बरेच आले बरेच गेले, पांडुरंगावर काही परिणाम आहे का? बरेच आले महाराज, आमचं ऐका, आमचं ऐका, आमचं ऐका. लोकांना बी त्यांचंच ऐकलं, पण किती वेळ? जितक्या स्पीडनं आले तितक्या स्पीडनं गेले महाराज. किती संप्रदाय झाले, माप नाही त्याला काका. पंढरपूरच्या वारीवर काही परिणाम आहे का? नाही. आता असं झालं बरं का, आपण लई लांब आहे अजून, आणि मला असं झालं आता खरा प्रसन्न वातावरणाचा वेळ झाला. आप्पा महाराज, आता वाजले 10:11 झाले. हा, तुम्ही 10:20 जागी येऊ द्या, म्हणजे 10:30 बरोबर आपली आरती होईल. हा, पुन्हा आपल्याला सत्संग घ्यायचा आहे, नाही का. मी अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण जन्म करू. जन्म करायला काही नाही, आता महाराज सायन्स अष्टजन्म होते. आता स्पीड आहे, नाही का. म्हणजे मला सांगायचं म्हणजे कथा आपण पुढे घेऊ अर्जंट. राहिले कथा पुन्हा पाहू एखाद्या टायमाला. जेंगे तो और लढेंगे ना. तुम्ही मला पुन्हा बोलवा, मी पुन्हा येईन. पण तुम्ही बोलवा भाऊ, असं बोलवता ना. हा, नाही तर मग काय जाऊ दे म्हणजे तेच काय ऐकता ते असंच बोलत आहे ते. नारदजीनं पाहिलं महाराज त्या विश्वमोहिनीकडे. नारदजी विसरून गेले स्वतःला, भगवंताकडे गेले. भगवंताला सांगितलं, प्रभू माझं कल्याण होईना असं मला स्वरूप तुमचं दान द्या. हा, भगवंताचं स्वरूप दान घेतलं. पण दान घेत असताना सांगितलं, प्रभू माझं हित होईल. हे मोरे हित हरी, आता कुठं जमला, आता रेंज मध्ये आलो. हे मोरे हरी समना जिको ये अवसर सहाय सोई हो. या प्रसंगाला मला तुम्ही साह्य व्हा. या प्रसंगाला मला कोणीही साह्य होण्याकरता योग्य नाही. हा, जेही विधिनाथ होईत मोरा, करवो सोवेगी दास में थोरा.
हे प्रभू माझा हित होईल असं काहीतरी करा, कारण मी तुमचा दास आहे. आणि पाहता पाहता शब्द वापरले, मी तुमचा दास आहे आणि माझं हित होईल असं तुम्ही करा. भगवंताने सांगितलं तथास्तु. कारण निज माया बल दे की विसाला, ही हसे बोले दीन दयाला. देवाला हसवायला देवाने सांगितलं, म्हणले अरे माझी माया पाहून तुम्ही तर मोहित झाला. ठीक आहे, हरकत नाही. नारदजीला भगवंताचं स्वरूप दिलं, पण कोणतं दिलं माहिती का? हरी स्वरूप. नारदजी त्या विवाह समारंभामध्ये येऊन बसले महाराज, आणि त्या सभेमध्ये भगवंताचे, भगवान भोलेबाबाचे 2 शिवगण आले होते. आणि ती शिवगण महाराज नारदजीला पाहिले आणि हसायला लागले. ते पाहत असताना, कारण हरी रूप म्हणजे, हरी म्हणजे माकड. हरी म्हणजे काय? माकड. त्या भर सभेमध्ये महाराज माकड पाहिल्यानंतर माकडाचं स्वरूप पाहिलं, आणि माकडाचं स्वरूप पाहिल्यावर महाराज सगळे तोंडाकडे पाहायचे, पण कोणीच बोलत नसे, फक्त पाहून हसायचे. स्वामीजी म्हणतात, सगळे हसत असताना, टकमक पाहत असताना नारदजीला तसा अभिमान वाढायचा, मी सगळ्यात सुंदर आहे म्हणून माझ्याकडे पाहत आहे. स्वामीजी म्हणतात, बाबा सगळे असे आश्चर्यचकित होऊन नारदाकडे पाहायचे. नारद ते भ्रमण फुगायचे. हे तब हरगन बोले मुस्काई, सगळे त्या नारदाकडे पाहायचे. नारदाला असं वाटायचं, आपल्याकडे पाहून हसताय, हे म्हणजे आपण सुंदर आहोत. आणि महाराज त्या विश्वमोहीन हातामध्ये वरमाळा घेतली, आणि वरमाळा घेऊन महाराज संपूर्ण नगरीमध्ये भ्रमण करायला लागले. राजा सभेमध्ये भ्रमण करत असताना प्रत्येकाच्या समोर येऊन बसली. गुरुजी उभी राहिली आणि नारदाच्या जवळ आली. महाराज नारदाच्या जवळ आल्यानंतर कमीत कमी तिनं ब्रेक तर मारावं का नाही काही तर ब्रेक मारायला पाहिजे होतं का नाही. नारदाच्या बंगल्याजवळ आल्यावर तिनं डबल टाप लावला. आज अशी महाराज इतक्या स्पीड नाही गेली ना निघून, डायरेक्ट 4 लाईन ना. बेलापूर सोलापूर हवे आमचा. तुम्ही फक्त विषय सांगायचा विषय रे महाराज. ते पण लगेच एक दिवस मग ते ना कावळ्याचा सुद्धा मी पिंडदानाचा विषय सांगत होतो. ते कावळे गागायला म्हणलं, महाराज कावळे रात्री त्याला गागत नाही हो. ते नाही तेवढं झोकलं नाही तर आवाज उभे उभे. महाराज तेवढं शार्प पण पाहिजे माणूस, टाइमवर सुचलं पाहिजे, नाही दुखणं गेलेला इंजेक्शन पकडेल नको. आपण प्रसंग कावळ्याचा सांगायचा नाही, यानं पोपट वाजवायचा. खालचे म्हणते उडून गेला, आपण पोपट म्हणायचं नाही ना, चिमणी वाजवायची. चिमणी उडून जाईन आणि डोंगर पेटल. आपण म्हणायचं गार झाला, या निकाडी लावायची. समजू शकता असं लागते. नारदजी निघाले. महाराज त्या शिवगणाने सांगितलं, महाराज एकदा तुमचं रूप पहा. ही विश्वमोहिनी जशी गेली तशी बाजूला असणारे भगवान परमात्मा, भगवान नारायण प्रगट झालेले आहेत. आणि भगवान नारायणाच्या हातामध्ये चतुर्भुज रूप धारण केले. एका हातामध्ये कमल आहेत, एका हातामध्ये गदा आहेत, एका हातामध्ये चक्र आहेत, आणि एक हात आशीर्वचन आहेत. असं चतुर्भुज रूप धारण केलेलं भगवान नारायण, या भगवान नारायणाच्या गळ्यामध्ये त्या विश्वमोहिनीने हार घातला. हार टाकल्याबरोबर महाराज नारदाला राग आला. म्हणले, हे ना भगवान, अहो म्हणले मी तुम्हाला तुमचं रूप मागितलं होतं, तुम्ही मला तुमचं रूप न देता तुमचं रूप तुम्हाला ठेवलं, आणि विश्व मोहिनीला तुम्ही स्वतः भरलं.
त्या सभेतून नारद बाहेर निघाले. बाहेर गेल्यानंतर एका जलाशयावर गेले. जलाशयावर गेल्यानंतर तिथं त्या डोहावर जलावर आपलं प्रतिबिंब पाहिलं. ते प्रतिबिंब पाहत असताना त्यांना वानर दिसलं. वानर दिसल्यानंतर महाराज नारदाने शाप दिला. सांगितलं तुम्ही सुद्धा श्रीवियोगामध्ये मृत व्हा. श्रीवियोगामध्ये मनुष्य जन्मात आल्यानंतर तुम्हाला श्रीचा वियोग होईल. हे तिसरं कारण. आणि मला तुम्ही वानराचं रूप दिलं म्हणून हेच वानर तुम्हाला मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मदत करतील. हा नारदाचा श्राप आहे. श्राप नंबर किती? तुम्ही जागी का झोपली? किती? 3. हा. चौथं कारण सांगितलं. हेच राजा दशरथ एका जन्मामध्ये मनु आणि शत्रुपा राणीच्या रूपामध्ये होते. त्यांनी भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर वरदान मागितलं. हे प्रभू, तुमच्यासारखा पुत्र आमच्या उदरी जन्म यावा. तुमच्यासारखा पुत्र आमच्या उदरी जन्म यावा. हा. आणि मग भगवंताने सांगितलं माझ्यासारखा मीच आहे. मग तथास्तु म्हणून सांगितलं. आणि भगवंताने तेच पुढे महाराज स्वामीजी म्हणतात हेच राजा दशरथ